टेलिमेडिसिन हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी पदभार सांभाळताच टेलिमेडिसिनला प्राधान्य दिले होते। मात्र या ड्रीम प्रोजेक्टला आता टाळे लागले आहे। टेलिमेडिसिन सेवेच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून गंभीर आजार किंवा तातडीच्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांवर कोणते व कसे औषधोपचार करावे याबाबतचा सल्ला घेऊन रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यास मदत होते। मात्र मेळघाटात टेलिमेडिसिन सेवा सुरू झाल्यानंतर काही महिन्यातच ती बंद पडली आहे। राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री यांनी मेळघाटातील सेमाडोह आणि हरिसाल येथील टेलिमेडिसिन सेवेचा शुभारंभ केला होता। मात्र अल्पावधीतच ही सेवा कुचकामी ठरली आहे। एखाद्या वेळी आजारावरील उपचारासंबंधी किचकट प्रश्न निर्माण होतो, तेव्हा ग्रामीण भागातील रुग्णांना नागपूर, मुंबई किंवा पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात येते। या पार्श्वभूमीवर नव्या संगणकीय तंत्रज्ञानाद्वारे ही सुविधा विकसित केली आहे। त्यात टेलिमेडिसिन सुविधेद्वारे जगभरातील तज्ञांशी संपर्क साधून संबंधित रुग्णांवर काय औषधोपचार करावेत याबाबत सल्ला घेणे शक्य होत होते। या टेलिमेडिसिनच्या माध्यमातून गंभीर आजार किंवा तातडीची तथा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांवर कोणते व कसे औषधोपचार करावेत या संदर्भात थेट मुंबई, पुणे व नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णांवर उपचार करणे सोयीस्कर होते। मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण केलेली टेलिमेडिसिन सेवा मेळघाटात सध्या बंद पडली आहे। त्यामुळे येथील डॉक्टरांना टेलिमेडिसिनच्या माध्यमातून सल्ला घेऊन गंभीर आजारांवर उपचार करण्यास अडचण निर्माण झाली आहे। परिणामी उपचार न करता केवळ रुग्णांना रेफर करण्यातच ते धन्यता मानत आहेत। सदर सुविधा बंद झाल्याने आता टेलिमेडिसिन करिता नव्याने ई-संजीवनी मार्फत आरोग्य सोयी पुरविण्यात येणार असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। टेलिमेडिसिनचा कसं प्रायव्हेट एजन्सीला दिलं होतं, हरिसाल PSCला होतं आणि त्या एजन्सीने बंद केल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा फंड उपलब्ध नाही होऊ शकल्यामुळे मग आपल्याला तो बंद करावा लागला। आणि आता ई-संजीवनी गव्हर्नमेंटचं आपलं टेली कन्सल्टेशन सारखंच सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता त्या प्रोजेक्टचं आवश्यकता नाही। नागरिक स्वतःहून त्यावर आपलं जे काही लक्षणे असतात ते नोंदवून संबंधित डॉक्टर तुम्हाला मेडिसिन प्रिस्क्राईब करतो। तर ॲज गुड ॲज याच्यासारखंच आहे, टेली कन्सल्टेशन सारखंच आहे। ई-संजीवनी OPD म्हणून स्टार्ट झालेलं आहे। मुंबईवरून किंवा डॉक्टर त्यांना कन्सल्ट करतील का ई-संजीवनी? नाही, आधी जे सुरुवातीला जे टेली कन्सल्टेशन हब आहे त्या ठिकाणी दाखवलं जाणार आणि तिथे जर त्यांना वाटलं की स्पेशलिस्टचं कन्सल्टेशनची गरज आहे तर त्यावेळेस मग ते कम्युनिकेट करणार त्या पेशंटसोबत आणि मग त्यानुसार ते ट्रीटमेंटची कारवाई होणार। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।